न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या वतीनं एक उपक्रम राबवला जातो, तो म्हणजे लोक अदालत. आणि याच लोक अदालतीमध्ये जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षकारांना जे आहे ते न्याय मिळतो. आजही हिंगोलीमध्ये लोक अदालत पार पडली आणि या लोक अदालतीनंतर आपल्यासोबत विविध कंपन्याचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर ॲडव्होकेट आहेत. मला सांगा की ही आज लोक अदालत पार पडली, या लोक अदालतीमध्ये किती जणांना न्याय मिळाला? या लोक अदालतमध्ये आजच्या जे आहेत ते 100च्या पेक्षा जास्त लोकांना न्याय मिळालेला आहे. आणि मी लोकांना हेच आवाहन केलं की तुम्ही जे आहे जास्तीत जास्त प्रकरणं जी आहे ते तडजोडी आधारे जे आहे ते आपण लोकन्यायात मिटवावी. आणि आज जे आहेत बऱ्याच विमा कंपनीने सहभाग घेतलेला आहे. त्यापैकी लिबर्टी जनरल इन्शुरन्सच्या ज्या सध्या किनारे मॅडम आहेत त्यांनी एक 64 लाखाची मदत जी आहे ती तात्काळ जी आहे ती गडदे साहेबाच्या सहकार्यामुळं त्या पीडितांना मिळालेली आहे. तसेच HDFC इर्को कंपनीने पण आज जे आहे ते 38 लाखाचं पेमेंट केलेलं आहे. अशी बरीच आज लोकन्यायालयामध्ये विमा कंपनीने जी आहे ती नुकसान भरपाई अदा केलेली आहे. तर माझं पुन्हा सगळ्यांना आव्हान तेच आहे की आपण लवकरात सगळे प्रकरणं जी आहेत ते लोकन्यायात काढावीत. वेगवेगळ्या कंपनीच्या वतीने एक अंदाजे आज हिंगोली न्यायालयामध्ये किती रक्कम मिळाली असेल? रक्कम जी आहे ती माझ्या मताने जी आहे ती अंदाजे जवळपास 1 कोटीच्या पुढे मिळालेली आहे. निश्चितच. आपण बघतोय आपल्यासोबत ॲडव्होकेट गडदे सर आहेत. सर, खरं तर आपण बघतोय की नेमका हा लोक अदालतीमध्ये प्रश्न मार्गी लागतो, तर MKची पार्श्वभूमी काय असते आणि हे सगळं सविस्तर सांगा काय नेमकं. आता हे जे लोक अदालत आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली चालते आणि प्रत्येकाचा एकच उद्देश असतो सर्वोच्च न्यायालयाचे की पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. या हिशोबाने या लोक अदालतीचे दर 3-4 महिन्याला आयोजन केले जाते आणि ह्या लोक अदालतीमध्ये कुठल्याही प्रकारची अपील होत नाही. एकदा निर्णय लागला की फायनल त्याला 1 महिन्याच्या आत त्या पक्षकाराच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होतात. आणि ह्या कंपन्या क्वांटमवर कधी भांडत नाहीत. कंपन्यांनासुद्धा मॅटर त्यांचे डिस्पोज करायचे असतात आणि याच्या म्हणजे व्याससाहेबांनी बऱ्यापैकी यांच्या कंपन्यावर असल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे आणि लोकांना ताबडतोब न्याय मिळतो. कोर्टाच्या चक्रा मारायचं काम राहत नाही. मी माझ्या सहकार्यांना वकील बांधवांना एकच विनंती करू शकतो आपल्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जो कोणी तुमच्याकडे पक्षकार असतील त्यांना लोक न्यायालयाचं महत्त्व पटवून द्या आणि त्यांना किती लवकर न्याय देता येईल त्यांना समजावून सांगा. आणि ह्याच्यामध्ये कोर्ट फीससुद्धा लागत नाही. पक्षकाराची कोर्ट फीससुद्धा माफ होते. त्याच्यामुळं पक्षकाराला म्हणजे लोक अदालतमध्ये पक्ष फीस कुठली लागत नाही. लोक अदालतीमध्ये कोणतेही मॅटर तडजोड झालं तर पक्षकाराला फीस लागत नाही. जो कोर्ट फीचा आहे तो भुर्दंड तो बी त्यांना भरायची गरज नाही. त्याच्यामुळं आणि इमिडिएट न्याय मिळतो. फक्त सर्वांना लोकांना अवेअरनेस करायची गरज आहे की बाबा ह्या लोक अदालतीचे फायदे काय आहेत हे त्या पक्षकाराला समजावून सांगले तर ते इमिडिएट तयार होतात. माझे 103 लोक तयार होते. एकही पक्षकार माझा वापस जात नाही की वकील साहेब मला मंजूर नाही म्हणून. एकूण किती पक्षकार आले सर तुमच्याकडे? आता 103 तुम्ही निकाली काढले. आज जवळपास 2-2.500 लोक माझ्याकडे आलेत. कारण एका डेजमध्ये माझे 36 डेथ क्लेम निघालेले आहेत. 36मध्ये कोणत्यामध्ये 5 असतात 7 असतात पिटिशनर असे जवळपास 150. तुम्ही 64 लाखांचा यांना हे दिलेला आहे, चेक दिलेला आहे, तो नेमका काय होता? ॲक्सिडेंट कुठला होता आणि कसा होता? हा वसमत पोलीस स्टेशन हद्दीतला अपघात होता. ट्रॅक्टर आणि उसाचं ट्रॅक्टर आणि डिझायर कारचा अपघात झालेला होता. समोरासमोर अपघात झालेला होता. ह्या अपघातामध्ये जो व्हिक्टीम आहे तो जाग्यावरच मृत्युमुखी पडलेला होता. खरं तर लोक अदालतीमध्ये तुम्हाला न्याय मिळालेला आहे. तुम्ही नातेवाईक आहेत जे घटना सांगितली सरांनी त्यांचे, म्हणजे तुमचा मुलगा होता. काय नेमका न्याय मिळाला तुम्हाला? मला 100% न्याय मिळाला गडदे साहेबांकडून. आणि दुसरी गोष्ट अशी होती की कोर्टामध्ये आम्हाला काही माहितीच नव्हतं कसं दाखल करायचं काय करायचं. मानसिक संतुलन बरोबर नव्हतं माझं. साहेबांनी माझा गाईडन्स केली आणि मी दाखल केलं. आता सरांनी सांगितलं की याला फीस नाही, मोफत आहे सगळं. फीस वगैरे कुठली काय घेण्यात आली तुम्हाला लोकांना? नाही घेतली. फीस वगैरे माझ्याकडून घेतली जाणार नाही. सर, ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस संभ्रम अवस्था असते. खरं तर तो जिथं घटना घडते तिथं ते पहिलेच होतं. अशा वेळी नातेवाईकांनी आणि इतरांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस तो कदाचित व्हिक्टीम एकटाच असतो. आजूबाजूचे जरी लोक कोणी असेल तर त्यांनी तिथल्या संबंधित डॉक्टरला माहिती द्यायला पाहिजे की अपघात कुठं झाला, कोण्या वाहनानं झाला, किती वाजता झाला. हे इमिडिएट पत्र जर संबंधित डॉक्टरनं संबंधित पोलीस स्टेशनला जर पत्र दिलं तर इन्शुरन्स कंपन्या त्या पत्राच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा डिले नसते. कोणत्याही प्रकारची इन्व्हॉल्वमेंट आहे नाही आहे त्या MLC एका डॉक्युमेंटवर तुमचा क्लेम सेटल होऊ शकतो. परंतु पक्षकाराने किंवा संबंधित आजूबाजूच्या लोकांनी तिथल्या डॉक्टरला वेळेवर व्यवस्थित माहिती दिल्यानंतर तो डॉक्टर संबंधित पोलीस स्टेशनला पाठवतो आणि तेव्हाच हे प्रकरण आहे तर ताबडतोब प्री लिटिगेशनमध्ये सुद्धा डॉक्युमेंटेशन क्लिअर असल्यावर प्री लिटिगेशनमध्ये सुद्धा मॅटर हे निघू शकते. फक्त उशीर करायला पाहिजेत नाहीत. काही लोकांचं काय असं घरचा यांचा करता कृष्य गेलेला असतो. लोक दुःखात असते
आणि ते फिर्याद द्यायला 10 दिवस 15 दिवस डिले होतो. मग डिले आला की कंपन्या संशयाच्या दृष्टिकोनातून पाहते, त्याच्यामुळे ते मॅटर जरासं लोक न्यायालयात काढायला आम्हाला जरासं अवघड जाते. बाकी काय विषय. सर, आपण बघतो की विविध कंपन्या थ्रू आपण काम करत आहे, मात्र कुठेतरी इन्शुरन्स काढल्यानंतर कंपन्या थ्रू काहीतरी अडचणी येतात. ते अडचणी कशामुळे निर्माण होतात मग इन्शुरन्सवर? त्या अडचणी म्हणजे काय, जर ॲक्सिडेंट झाला तर आम्हाला काय पाहिजे, आम्हाला त्या ड्रायव्हरचा जो आहे तो ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, पॉलिसी कन्फर्म पाहिजे आमच्याकडे, आणि FIRमध्ये डिले नाही पाहिजे. म्हणजे जेव्हा अपघात घडतो तेव्हा इमिजिएटली कोणीतरी कंप्लेंट द्यायला पाहिजे पोलीस स्टेशनला, आणि डॉक्टरला कळायला पाहिजे की या गाडी नंबर अपघात घडलेला आहे. आणि जर उशीर केला तर मग त्यामध्ये आम्हाला दिनांकांना अडचण येते. आम्हाला जास्त डॉक्युमेंट नाही पाहिजे, आम्हाला फक्त पोस्टमॉर्टम रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, FIR आणि ड्रायव्हिंग लायसन्स हे आमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. हे आम्हाला लवकरात लवकर जर दिले तर आम्ही जास्तीत जास्त प्रकरण लोकन्यायालयात काढू शकतो. निश्चितच आपण बघतोय की न्यायालय व उच्च न्यायालयाने सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये जे आहेत ते पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळत असल्याची प्रतिक्रिया जी आहे ते मृताचे जे आहे ते नातेवाईकांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.